परभणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात काढण्यात आली रॅली। आज मंगळवार 16 जानेवारी रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटल्यानुसार भारतात लोकतंत्र वाचवण्यासाठी आणि निपक्ष पारदर्शीपणे निवडणुका होण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन भारतात ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आज काढलेल्या ईव्हीएमच्या विरोधातील रॅलीमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या शिवाजी नेटके, लखन चव्हाण, बबन भंडारे, दीपक शिंदे, प्रमोद लाटे, सुभाष साडेगावकर, पांडुरंग पवार, सुनीता साळवे, ज्योती कांबळे, कमल हनवते, विमल बनसोडे, वंदना पंडित, भारत लांडगे आदींसह भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लोकनायक न्यूज करिता राहुल धवाले, परभणी। आज भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात देशाच्या 568 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी एकाच दिवशी ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये रॅली प्रदर्शनांचं आयोजन केलं आहे। हे रॅली प्रदर्शन या आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे आणि चौथा टप्पा महत्वाचा। आता आम्ही दिल्लीच्या निवडणूक आयोगाचं जे केंद्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन त्या केंद्रीय कार्यालयावर आम्ही लाखो लोकांचा मोर्चा करणार आहोत। या पाठीमागचा उद्देश हाच आहे की या ईव्हीएम मशीनमुळे आमच्या मताचं जे मूल्य आहे, आमच्या मताची व्हॅल्यू हे झिरो झालेली आहे। म्हणून लोकशाहीमध्ये मताचं जे व्हॅल्यू असते, मताचं जे मूल्य असते हे बहुमूल्य असायला पाहिजे, परंतु याला झिरो केल्यामुळे आमच्या लाखो हजारो समस्या निर्माण झालेल्या आहेत। या सर्व समस्यांचं कारण एकमेव म्हणजे ईव्हीएम मशीन आहे, जिचा वापर भारत सरकार हे निवडणुकांमध्ये करते। देशाचे जेवढे प्रगत राष्ट्र आहेत, हे प्रगत राष्ट्र देखील आपल्या देशामध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करत नाहीत, परंतु भारत देश हे प्रगत नसतानाही या देशामध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करत आहेत। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की या ईव्हीएम मशीनमुळे पारदर्शक निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत। आणि महत्वाची बाब म्हणजे बीजेपीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टमध्ये केस टाकलेली आहे। याच्या पलीकडेही 2010 ला सुब्रमण्यम स्वामी यांनी भारतातील ईव्हीएम मशीन नावाचं पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकामध्ये अनेक बीजेपीच्या लोकांचं मत व्यक्त केलेलं आहे। म्हणजे बीजेपीच्या लोकांना माहिती आहे ही निवडणुकांमध्ये ईव्हीएमची मतांची चोरी होते। म्हणून हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो जनतेला की आपणही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ सहयोग करावा। धन्यवाद। लोकनायक न्यूज